या व्हिडिओमध्ये शब्दरचना वर्ड्स मेकिंग सांगणार आहे। इंग्रजीची काही जी वर्णमाला आहे त्या वर्णमालेच्या वर्णापासून जी मराठी वर्ण तयार होतात किंवा मराठी उच्चार कसे असतात ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ लहान मुलांसाठी उपयुक्त असणार आहे। जे काही इंग्रजीचे ए टू झेड लेटर आहेत त्याचे मराठीमध्ये उच्चार कसे होतात ते पाहणार आहोत। तर एचा उच्चार मराठीमध्ये अ होतो। बीचा उच्चार ब, सीला स किंवा क, डी साठी ड किंवा द, ई साठी ई किंवा ए देखील होतो। एफ साठी फ, जी साठी ग किंवा ज होतो। एच साठी ह होतो। आय साठी ई किंवा ई असा होतो। जे साठी ज होतो। के साठी क होतो। यल साठी ल, यम साठी म, एन साठी न किंवा न, ओ साठी ओ, पी साठी प उच्चार होतो। क्यू साठी क, आर साठी र, यस साठी स, टी साठी ट किंवा त उच्चार होतो। यू साठी उ किंवा अ देखील उच्चार होतो। व्ही साठी व किंवा व्ह असा उच्चार होतो। डब्ल्यू साठी व उच्चार होतो। त्याचबरोबर एक्स साठी क्ष किंवा क देखील कधी कधी उच्चार होतो। वाय साठी य उच्चार होतो आणि झेड साठी झ असा उच्चार होतो। याच्या व्यतिरिक्त काही मराठीचे आणखी काही अक्षर आहेत त्याचे उच्चार मी पुढे दाखवणार आहे।
व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पुढे BH साठी भ असे म्हणतात। बी च्या पुढे H असेल तर भ, KH असेल तर KH असेल तर ख, CH असेल तर च, PH असेल तर फ, CH असेल तर छ, DH असेल तर ढ किंवा ध सुद्धा उच्चार होतो। SH असेल तर श किंवा श। त्यानंतर TH असेल तर थ, GH असेल तर घ उच्चार होतो आणि WH असेल तर व्ह असा उच्चार होतो। JH असेल तर झ सुद्धा उच्चार होतो किंवा पुढील आहे अक्षर KSH असेल तर क्ष होतो उच्चार आणि TR असेल तर त्र उच्चार होतो, पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्रजी बाराखडी स्पेलिंग मिरर दाखवणार आहे। तर व्हिडिओ या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।